ओला जवळा म्हणजे कोकणची एक खासियत, जो करायला अगदी सोपा आणि खायला अतिशय स्वादिष्ट लागतो. हा ओला जवळा आणला की प्रथम त्यातील कचरा निवडून टाकायचा आणि 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. कढईत तेल तापल्यावर सर्वात आधी ठेचलेला लसूण घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून छान खरपूस होईपर्यंत परतायचे. लसूण थोडा लालसर झाला की त्यात घालायचा बारीक चिरलेला कांदा. कांदा आपल्याला थोडा मऊ होईपर्यंत आणि गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे. कांदा गुलाबी झाल्यावर आपण त्यात घालायचे लाल तिखट आणि थोडीशी हळद. जवळ्याला स्वतःचा एक खारटपणा असल्यामुळे मीठ थोडे नेहमीपेक्षा कमी घालायचे आणि जवळा घालून छान मिक्स करायचे. कढईवर झाकण ठेवून त्यामध्ये पाणी ठेवायचे आणि जवळा आपल्याला पूर्णपणे वाफेवरच शिजवायचा आहे. मध्यम आचेवर 15-20 मिनिटं शिजवल्यानंतर त्यात घालायचे कोकम आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सर्व नीट मिक्स करून पुन्हा एक छान 5-7 मिनिटं वाफ काढायची. पाहिलत किती झटपट तयार झाला आपला झणझणीत चमचमीत ओला जवळा. तांदळाच्या भाकरीबरोबर तर हा जवळा अप्रतिम लागतो. जवळ्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.